अशी बोलतो. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. मी रिया. आज आपण आलोय महाकुंभ मेळ्याला, जो साजरा होतोय प्रयागराजमध्ये. 144 वर्षानंतर ह्या वर्षी प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा साजरा होतोय. तर काल आम्ही गाडी काढलेली सकाळी 8:30 वाजता आणि आज आम्ही 11:30ला पोहोचलोय. सो बरेच तास गेले आम्हाला ट्रॅफिकमध्ये. तर आता जस्ट आम्ही पोहोचलोय आणि आता वाजलेत 8. तर आता मी तुम्हाला दाखवते इथे पार्किंगची काय सोय केली आहे का. तर हो, इथे पार्किंगची सोय आहे. तर 65 रुपीजमध्ये तुम्ही बघू शकता इथे पार्किंगची सोय आहे. 4-5 तास तुम्ही आरामात इथे पार्किंग लावू शकता. तर हे बघा, असे ग्राउंड दिलेत, इथे भरपूर ग्राउंड आहेत. तर तुम्ही अशी पार्किंग करू शकता. इथे पार्किंगची सोय आहे आणि आपण इथे पार्क करू शकतो गाडी. बाहेर ती लोक फसवतात. ती लोक सांगतात की 200-300 रुपये सांगतात आपल्याला द्यायला, 400 रुपये काहीही सांगतात. तुम्ही आत फसू नका. इथे मस्त पार्किंग आपल्याला भेटते. तर नक्कीच इथे येऊन या ग्राउंड्समध्ये जी आपल्याला पार्किंग दिली आहे तिकडेच या आणि कार पार्क करा. तर इथून आपल्याला 4 ते 3.5 ते 4 किलोमीटर इथून आपल्याला चालत संगमावर जायचंय, त्रिवेणी संगम, जिथे आपल्याला जायचंय स्नानासाठी. इकडे खूप थंडी आहे, प्रचंड थंडी पडली आहे. आय थिंक 12 डिग्री सेल्सिअस आहे इथे. तर खूप थंडी आहे. आता आम्ही एवढं सगळं घालून पण थंडी वाजते. तुम्ही येत असाल तर मी तुम्हाला हेच सांगेन की स्वेटर्स वगैरे कॅरी करा, कारण थंडी भरपूर आहे. आणि चला तर मग पाहूयात हा कुंभमेळा. तर या माझ्यासोबत. आम्ही आता त्रिवेणी संगमावर चाललोय, जिथे यमुना, गंगा आणि सरस्वती असे 3 तर असा त्रिवेणी संगम आहे तिकडे. तर आपण तिकडेच चाललोय. गंगा, यमुना आणि सरस्वती. गंगा आणि यमुना आपल्याला प्रॉपर दिसतात, पाण्याचे कलर वेगवेगळे, पण सरस्वती खालून गेली आहे. तर असे त्रिवेणी संगमावर आपल्याला जायचंय. तर ते इथून 4 किलोमीटर आहे. आम्ही चालत जातोय कारण पार्किंग जवळ नाही आहे तिकडे. तर लांब आपल्याला लावायला लागते कार पार्किंग. आणि आता आम्ही स्नानासाठी चाललो आहे. तर कपडेही घेतलेत आम्ही. सो हे बघा, असे आम्ही कपडे कॅरी केलेत. सो अशी बॅग आहे. तुम्ही एकच अशी बॅग कॅरी करा, सो बरं पडेल. महाकुंभ मेळा म्हटलं तर गर्दी आणि ट्रॅफिक होणारच. तर याच गर्दीतून वाट काढत काढत आपल्याला पुढे निघायचं आहे. पार्किंग ग्राउंडमधून 1 किलोमीटर आपण चालत आल्यावरती इथे जी तुम्हाला गर्दी दिसते ती इथल्या कार्सची आहे, लोकल कार्सची. आपल्या कार्स इथे सोडत नाही, त्यामुळे आपल्याला इथून लोकल सेवाज उपलब्ध आहेत. इथून आपल्याला इलेक्ट्रिक रिक्षाज असतात, ज्याला जुगनू म्हणतात. तर त्या रिक्षाज आपल्याला त्रिवेणी संगमपर्यंत पोहोचवतात आणि तेही 50 रुपीज पर हेडमध्ये. तर आपणही त्याच रिक्षाची करून तिथपर्यंत पोचव्या. तर हीच आहे जुगनू रिक्षा इलेक्ट्रिक. तर त्याच्यात मस्त बसून आपल्याला ती लोक सुखरूप त्रिवेणी संगमपर्यंत पोचवतात. तिथेच आपल्याला हॉटेल्सही भेटतील. तर चला तर मग पुढेही प्रस्थान करूयात. तर तुम्ही बघा, इथे असे सगळे चाललेत लाईनीत. भरपूर जण आहेत, पुढेपर्यंत लाईन आहे. तर आपणही त्यांच्या मागोमागे जाऊयात, तशीच लाईन फॉलो करूयात आणि असे सगळे बॅगा वगैरे घेऊ. इलेक्ट्रिक रिक्षा आपल्याला इथेच सोडतात आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथून त्रिवेणी संगम हा फक्त 500 मीटर्सवर आहे. तर इथे तुम्हाला बरेचसे होमस्टे आणि हॉटेल्स वगैरे भेटून जातील. तर होमस्टेचे काय रेट्स आहेत, तर होमस्टे तुम्हाला 1000 पासून 2000 पर्यंत भेटून जातात. आणि जर तुम्हाला हॉटेल्स रूम हवे असतील तर हॉटेल्स रूम 15,000च्या खाली एकही नाही भेटणार. इथे खूप कॉस्टली आहे प्रत्येक गोष्ट. तर मी तरी तुम्हाला सांगेन होमस्टेज बेटर आहे. आता आम्ही जो होमस्टे घेतलेला तो कसा होता तर तोही मी तुम्हाला ह्यात दाखवते. आता आम्ही जो होमस्टे बघितलेला तो आम्हाला 2000पर्यंत भेटला. लोक खरंच चांगली होती तिकडची आणि त्यांनी आम्हाला 1800पर्यंत कमी करून आम्हाला तो भेटला. तर असा काहीसा हा रूम होता आणि गादी वगैरे ती लोक प्रोव्हाइड करतात आणि वॉशरूम पण आतमध्ये असतं, टॉयलेट वॉशरूम. तर असा आमचा होमस्टे होता. जर तुम्हालाही यायचं असेल तर मी तुम्हाला सांगेन की हॉटेलपेक्षा होमस्टेज बघा, जे आपल्याला बेटर ट्रीट करतात. पब्लिक येताना दिसते तुम्हाला, तेवढंच पब्लिक जात आहे बघा इथे.
जातानाही दिसेल आणि कंटिन्यू जवळजवळ 70 ते 80 लाख पब्लिक येत आहे रोज. भाविक भक्त रोज येत आहेत स्नानसाठी. आणि आता इथेही बघू शकता तुम्ही किती जण आहेत जे रिटर्न परतीचा प्रवास करतात. तर असं काहीसं आहे इथे. जर तुम्ही इथे येताय तर बुकिंग करून या, कारण इकडे आल्यावरती रेट्स खरंच खूप बदलतात, काहीही सांगतात. तर जर तुम्ही करताय तर ऑनलाईन बुकिंग करा किंवा इथे येऊन होमस्टे जरी घेतलं तरी चालेल. इथे बरेचसे तुम्हाला आश्रमही भेटतील जे फ्रीमध्ये आहेत. त्यानंतर गव्हर्नमेंट्सने असे टेंट्स बनवलेत जे तुम्हाला काही फ्रीमध्ये पण आहेत आणि काहीचे चार्जेस पण तुम्हाला द्यावे लागतील. तर असे काहीसे टेंट असतात आणि तिथे आपल्याला राहण्याची सोय ही स्वस्तात होते. बरेच टेंट आहेत, बाकीचे जे टेंट आहेत ते खूप कॉस्टली आहेत. अच्छा, तर हे जे टेंट्स आहेत ते रेस्क्यू टीमसाठी आहेत. अजून एक टेंट आहे इथे पण रेस्क्यू टीमसाठी, असे बाहेर बांधलेत. आणि जो आपल्याला राहण्यासाठी टेंट आहे तो आत आहे बघा, तो किती मोठा आहे. तर तुम्ही बघा, हे जे समोर दिसतंय ना तोच आहे त्रिवेणी संगम. प्रयागराजचं विलक्षण दर्शन बघा, पूर्ण लाईट्स लावलेत, अद्भुत असं दर्शन आहे. बरेचसे लोक चाललेत तर आपणही त्यांच्याच पाठी जाऊयात. संगम घाट जाने का मार्ग इथे लिहिलंय, सो तसंच फॉलो करूयात. आणि जर तुम्ही फॅमिली बरोबर येत असाल तर एकत्र राहावा, कारण इथे खूप चान्सेस आहेत हरवायचे, कारण घोळक्याने गर्दी येते. तरी आता तरी कमी आहे. हा आहे एंट्रन्स गंगा घाटचा. काही लोक इथेच स्टेला पण राहत आहेत, सकाळी उठून आंघोळ करणार. आणि सो फायनली आम्ही इथे पोचलोय. खरंच आम्ही 2 दिवसाचा प्रवास करून इथे पोचलोय. खूप प्रवास झाला पण इथे आल्यावर खूप पॉझिटिव्ह वाइब्स येत आहेत. आणि थंडी आहे खूप. तर हा आहे चंद्रद्वार, मी तुम्हाला दाखवते. अपने लिए नहीं जीता है, भारत तो सबके लिए जीता है, सबके लिए सांस लेता है. शिव 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 शिव. आम्ही आलोय समथिंग 9:30 झालेत, 9:30-10. तर ते तेच सांगतायत बोट्स नाही आहे तिथे त्रिवेणी संगमवर जाण्यासाठी. तर सकाळी नाही तर दुपारमध्ये तुम्ही येऊन जावा तर तुम्हाला ते बोट्स भेटून जातील, किंवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पण असतात बोट्स, पण आता नाही आहेत. आणि इथे बरेचसे लंगर भेटून जातील, म्हणजेच भंडारा. तर खूप जण इथे भरपेट खायला देतात आपल्याला, तर असं कोण उपाशी नाही जाणार. आणि आता या जरा पुढे जाऊयात. असे रुद्राक्षाच्या माळा आहेत बघा. इथे पण रुद्राक्षाच्या माळा वगैरे आहेत. आता इथे हे जे समोर तुम्हाला दिसतंय हे आहेत चेंजिंग रूम. तर लेडीजसाठी पण हेच आहेत आणि जेंट्ससाठी पण आहेत, बाजू वेगळे आहेत. तर लेडीज तिथे चेंज करू शकतात, म्हणून काही टेन्शन नाही, तिथे चेंज करण्याची सोय आहे. ह्या आहेत बोट्स. तर ही आहे आपली गंगा. तर गंगा नदी आहे ही, बघू शकता. आणि त्या बाजूला यमुना आहे आणि मध्ये ती सरस्वती आहे. तर उद्या मी तुम्हाला दाखवेन पाण्यातला डिफरन्स, कलर पण दाखवेन. आणि उद्या तुम्हाला जास्त बेटर कळेल कसं आहे ते. बोटीतले बघा इथे झोपलेत. आणि असा हा कुंभमेळा आहे, पाहू शकता. तर ह्याच्या बाहेर कोणी जायचं नाही आहे, असे टाकलेत, बाउंड्री आहे. तर क्रॉस नाही करायचं आहे. आणि इथेच डुबकी लावतायत सगळे. गंगा आहे.
तर बघा 150 मध्ये तुम्हाला असे भेटून जातील महाकाल. जय श्री महाकाल. आता हे जे तुम्हाला समोर बोर्ड दिसतंय ते आहेत इथून त्रिवेणी संगमवर जायचे बोटचे प्राइस पर पर्सनचे. तर जर तुम्ही बहुआ घाटचे संगम जर जात असाल तर 150 आहे. आणि असे सगळे तुम्ही आहेत तर तुम्ही वाचू शकता आणि इथे तसे पैसे लिहिलेत, सो तुम्ही ते पे करायला लागतील तुम्हाला, किती जण असतील तेवढे. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सकाळी सकाळी तुमचं आपल्या ब्लॉग्समध्ये. आणि आत्ता आम्ही चाललो आहे स्नानसाठी. तर चला, इथून जवळचे स्नान आणि आम्हाला इथे रूम भेटून स्टे करून आता आम्ही निघालो आहे. तर आता सकाळी सकाळी बघा किती ट्रॅफिक आहे, भरपूर लोक येत आहेत. तर आम्हीच काल आलेलो, तर आता बघू स्नानाला पण जाऊयात. तर तिथेही किती गर्दी आहे तीही कळेल. तर या जाऊयात. तर इथे तुम्ही येऊ शकता पटापट, पण तिथून प्रयागराजमध्ये एंटर केल्यानंतर एवढं ट्रॅफिक आहे की बरेच तास जातात ट्रॅफिकमध्येच. त्यामुळेच आम्हाला लेट झाला आणि आम्ही 7 वाजता पोचलो. एवढं ट्रॅफिक होतं, गाडी हलत नव्हती. आणि मग रात्री लेट झाला तर ते बंद झालं बोट. म्हणून मग आता आम्ही सकाळी रात्री इथे स्टे केला आणि मग आता सकाळी चाललो आहे स्नानासाठी. जे समोर दिसतंय तुम्हाला छोटी छोटी मुंग्यांसारखी, तर ती माणसं आहेत एवढी. काल आपण आलो तेव्हा सगळं खाली होता हा घाट, अरेल घाट आहे हा. आणि आत्ता बघा पूर्ण भरलाय. जर तुम्ही फॅमिली बरोबर येत असाल तर एकत्रच राहावा, कारण खूप हरवायचे चान्सेस आहेत. तर हा असा अथांग जलसागर.
लोक आम्हाला सांगितलं इथे बसा, तर त्यानंतर ती लोक आपल्याला घेऊन जाते. आणि मस्त बसलोय, खूप छान वाटतंय. आम्ही आलो. हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. आता जरा पुढे जाऊयात. इथेच आपल्याला पाणी पण भरायचं आहे. खाली वाळू आहे पूर्ण. गंगा नदीचं पाणी, गंगा आणि यमुना आणि सरस्वती असे तिन्ही मिक्स आहेत. तर हाच त्रिवेणी संगम आहे. हा बघा, पाणी बघू शकता तुम्ही. पाण्याचा रंग मिक्स झालाय. तर असा आहे, हिरवा आणि पिवळा असा रंग आहे. तर खूप छान पॉझिटिव्ह वाईब झाले तिथे. खूप छान वाटतंय. आणि 144 वर्षानंतर हा योग आलाय. तर खूप लक लागतं आणि आम्ही आलोय, आम्हाला भेटलंय हे. ऑलरेडी थंडी आहे आणि डुबक्या मारायच्या आहेत इथे 10. आणि डुबक्या मारून मग सूर्यदेवाचा नमस्कार करून आपली स्नान पूर्ण होते, कंप्लीट होते. तर आता आपल्याला परत तिकडे जायचं आहे. खूप थंडी वाजते. असं म्हणतात की त्रिवेणी संगमावर 10 डुबक्या मारायच्या. प्रत्येक डुबकी मारताना मनात एक इच्छा धरून सूर्यदेवाला नमस्कार करून ही डुबकी मारायची आणि अशा प्रकारे आपली स्नानविधी संपन्न होते. पवित्र स्नान केल्यानंतर इथे असे रूम्स आहेत जे गव्हर्नमेंटने आपल्याला प्रोव्हाइड केले आहेत, जे क्लीन आहेत आणि इथे आपण कपडे चेंज करू शकतो, स्पेशली फॉर वुमेन्स. सो आमची मस्त आंघोळ झालेली आहे आणि आता आपल्याला ते घेऊन जात आहेत तिकडे. एक नाव ऐसे वो पूरा लेके आता है खाना. ते मेल झालं ते नफा खायला तो जाणार ना. त्रिवेणी संगमावर स्नान केल्यानंतर, काही दर्शन केल्यानंतर आम्ही निघत होतो त्यावेळी काही गोष्ट आम्हाला फेस करावी लागली आणि ती गोष्ट म्हणजे गर्दी. असंख्य भाविक भक्त गंगेच्या पाया पडायला येत होते. तर 1 किलोमीटरपर्यंत रस्ता हा ब्लॉक झालेला लोकांनी. गाड्या होत्या मधी पण पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला, ज्यांनी हालायला पण जागा नव्हती. चेंगराचेंगरी झाली लोकांची भरपूर. तर आम्हीच प्रयत्न करत होतो कशी वाट काढत इथून निघायचा. तर आता हे जे तुम्हाला पूर्ण क्राऊड दिसतंय हे पूर्ण 1 ते 1.5 किलोमीटर लांबपर्यंत जाम आहे ट्रॅफिक. मग आम्ही इथून निघायचा प्रयत्न केला. तिथेच बाजूला एक छोटा रस्ता होता, तोही पॅक झालेला. तरी आम्ही तिथून उड्या मारून वेगळे जाण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघू शकता आम्ही कशी वाट काढत ह्यातून निघालो. तर अशा प्रकारे आम्ही ह्यातून निघालो. असंख्य भाविक भक्त येत आहेत दर्शनाला. पण तुम्ही इथून बाहेर निघायचा प्रयत्न तर सगळेच करत होते, पण खूप चिंगराचिंगरी झालेली. लोक उड्या मारत वगैरे जात होते कारण श्वास घ्यायला पण जागा नव्हते, एवढी गर्दी
गर्दी झालेली. तर आम्हीच कसा वाट काढत इथून निघायचा प्रयत्न केला. पोलीस पण खूप प्रयत्न करत होते हा क्राऊड सांभाळायचा, पण क्राऊडच इतकं होतं, जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत नुसतं लोकांची रांग होती. पूर्ण रस्ता जाम झालेला, हालायला जागा नव्हती. मग आम्हीच इथून प्रयत्न केला, वाट काढत कसे उड्या मारत वगैरे आम्ही निघालो इथून आणि सुखरूपपणे बाहेर आलो ह्याच्यातून. रस्ता फुल ब्लॉक झालाय, त्या बाजूला जरा पण हलत नाहीये. येणारे पण जाणारे पण सगळं ब्लॉक झालंय, जरा हलत नाही तिकडे बघा. सो आम्हीच रूट चेंज केला आणि इथून आलो. इथे गर्दी लोक सो गए. तर असा होता आमचा प्रवास. मी प्रयत्न केला तुम्हाला माझा प्रयागराजमधला अनुभव तुमच्यापर्यंत पोचवायचा. तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि जर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच जाऊन चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. व असेच नवनवीन लेटेस्ट कंटेंट घेऊन नक्कीच भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. आत्तासाठी बाय.